आज आपण 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 2.1 मधील चौथा आणि 5वा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। या आधीचे 3 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। चौथा प्रश्न आहे, आकृतीमध्ये कोन PQR व कोन XYZ यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत, तर सिद्ध करा की कोन PQR एकरूप कोन XYZ। आकृतीमध्ये पहा, PQR आणि XYZ यांच्या या भुजा पण परस्परांना समांतर आहेत आणि या भुजा पण परस्परांना समांतर आहेत। आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की हा XYZ हा कोन आणि PQR हा कोन एकरूप आहेत, दोन्ही कोन एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचे आहे। त्यासाठी आपल्याला रचना करावी लागेल। आपण पहा रचना केली आहे। YZ हा जो किरण आहे तो आपण इकडे Y कडे इकडे वाढवला आहे। इथे आपण या बिंदूला M नाव दिलंय। हे डॉट डॉटने जी रेषा आपण मारली आहे ती आपण हा YZ हा किरण आपण इकडे वाढवून घेतला आहे। म्हणून आपण मग खाली लिहूया। आपण रचना काय केली ती रचना आधी लिहूया आपण। रचना किरण YZ हा किरण YZ हा मागे असा वाढवला की किरण QP ला M बिंदूत छेदेल। हा किरण YZ आपण इकडे मागे असा वाढवला की या किरणाला तो M बिंदूमध्ये छेदेल। आता आपण लिहूया सिद्धता। पहा, आता PQ आणि त्याला समांतर रेषा आहे XY किंवा हा किरण आहे XY आणि त्याची आपण ही छेदिका काढली आहे MZ। ही आपण त्याची छेदिका काढली आहे। दोन समांतर रेषा आणि त्याची छेदिका हा गुणधर्म वापरून आपण आता हे कोन एकरूप दाखवूया। पहा काय केलं आपण, किरण, आता इथं काय आहे, किरण QP समांतर किरण XY किंवा YX व रेख MZ ही छेदिका आहे। PM आणि XY या समांतर रेषा आणि ही छेदिका मांडली तर PMZ आणि XYZ हे दोन कोन संगत कोन होतात आणि संगत कोन कसे असतात, एकरूप असतात। म्हणून आपण हे दोन कोन एकरूप दाखवू शकतो। पहा, म्हणून मग कोन PMZ एकरूप कोन XYZ, कारण ते आहेत एकमेकांचे संगत कोन। या दोन समांतर रेषा आणि ही जर आपण छेदिका धरली तर हा कोन आणि इथला कोन सुद्धा एकरूप होईल, म्हणजेच PMZ आणि PQR। PMZ कोन PMZ एकरूप कोन PQR, कारण हे सुद्धा एकमेकांचे संगत कोन होतील, संगत कोन। आता हे एक विधान आणि हे दुसरं विधान। आता या 1 आणि 2 वरून काय सिद्ध होते पहा, PMZ कशाशी एकरूप आहे, XYZ शी। तर मग XYZ
हा पी क्यू आरशी एकरूप असेल, कारण हे दोन्हींचं माप सारखं आहे म्हटल्यावर याचं आणि पी एम झेडचं आणि पी क्यू आरचं पण सारखं आहे. म्हणजे जेच पी एम झेडचं आहे तेच पी क्यू आरचं आहे आणि तेच एक्स वाय झेडचं आहे. म्हणजे हे सगळे कोण एकरूप आहेत. म्हणून आपण दाखवू शकतो की एक्स वाय झेड आणि पी क्यू आर हे सुद्धा दोन्ही एकरूप आहेत. मग कोण पी क्यू आर एकरूप कोण एक्स वाय झेड, हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. पी क्यू आर आणि एक्स वाय झेड एकरूप आहेत, हे आपलं सिद्ध झालं आहे. हे कशावरून आपण सांगता येईल? 1 आणि 2 वरून. आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि रेषा पी क्यू ही छेदिका आहे. तर आकृतीत दाखवलेल्या मापावरून पुढील कोणांची मापे काढा. ए बी आणि सी डी या समांतर आहेत. पी क्यू छेदिका दाखवली आहे आणि एका कोणाचं माप आपल्याला दिलं इथं 105 अंश आणि या 4 कोणांची मापे आपल्याला काढायची आहेत. पहिला कोण आहे ए आर टी, त्याचं माप आपण काढूया. ए आर टी आकृतीमध्ये ए आर टी या कोणाचं माप काढायचं सांगितले. तर पहा, हे आहेत रेषीय जोडीतील कोण. हा इकडचा आणि इकडचा रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजेच यांच्या मापांची बेरीज येईल 180 अंश. म्हणजे आपल्याला या कोणाचं माप काढता येईल. पहा, आपण काढले खाली. ए आर टी अधिक बी आर टी, ए आर टी अधिक बी आर टी बरोबर 180, कारण ते आहेत रेषीय जोडीतील कोण. ए आर टीचं माप माहीत नाही आहे तसा लिहून घेतला. बी आर टीचं माप 105 आपल्याला आकृतीमध्ये दिलं आहे आणि त्यांची बेरीज 180. ए आर टी बरोबर 180 वजा 105, हे आधी होते इकडे आल्यावर झाले वजा, आणि 180 मधून 105 गेले, खाली राहिले 75. ए आर टी बरोबर किती आलं? 75 अंश. याला आपण 1 नंबर दिला. नंतर दुसरा कोण आपल्याला दिला आहे सी टी क्यू. सी टी क्यू या कोणाचं माप काढायला सांगितले. आता पहा, या कोणाचं माप काढलं आहे म्हटल्यावर या कोणाचं माप आपल्याला सांगता येईल, कारण हा याचा संगत कोण आहे आणि संगत कोणाची मापे सारखी असतात. म्हणून आपण खाल्लेलं आहे सी टी क्यू बरोबर ए आर टी बरोबर सी टी क्यू, कारण ते एकमेकांचे संगत कोण आहेत. मग सी टी क्यू किती येईल? 75, कारण ए आर टीचं माप आपण इथे 1 वरून 75 सांगितले, म्हणून 1 वरून आपल्याला सांगता येईल की सी टी क्यू हा 75 अंशाचा आहे. याला आपण नंबर दिला 2. आता पुढचा कोण काढायचा आहे आपल्याला? डी. पुढचा कोण काढायचा आहे? डी टी क्यू. डी पहा आकृतीमध्ये डी टी क्यू या कोणाचं माप काढायचे. आता आपण आत्ता या कोणाचं माप काढलं तर या कोणाचं माप काढता येईल कसं? कारण हे आहेत रेषीय जोडीतील कोण. 180 मधून या कोणाचं माप वजा केलं तर या कोणाचं माप काढता येईल. पहा, डी टी क्यूचं माप आपण काढलंय. सी टी क्यू अधिक डी टी क्यू बरोबर 180, कारण ते आहेत रेषीय जोडीतील कोण. सी टी क्यू आहे 75 अंश अधिक डी टी क्यूचं माप आपल्याला काढायचं आहे बरोबर 180 अंश. डी टी क्यू बरोबर 180 मधून 180 वजा 75, 180 आहे तसे 75 इकडे अधिक होते, इकडे आल्यावर वजा झाले. 180 मधून 75 गेले, खाली राहिले 105. डी टी क्यू बरोबर 105 अंश. डी टी क्यूचं माप मिळाले आपल्याला 105 अंश. पुढचा कोण आपल्याला काढायचा आहे? पी आर बी. पी आर बी या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. पहा, इथं ए आर टी या कोणाचं माप आपण सुरुवातीला काढलं, त्यावरून आपल्याला या कोणाचं माप सांगता येईल. कसं काय? तर हे 2 आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण. विरुद्ध कोणांची मापे सारखी असतात, विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजे या कोणाचं माप जे आहे तेच आहे या कोणाचं माप. मग आपण खाली लिहिले पहा, पी आर बी बरोबर ए आर टी, कारण ते आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण. आणि म्हणून पी आर बी बरोबर 75 अंश, कारण 1 वरून आपण 1 मध्ये पी ए आर टीचं माप काढलं होतं, ते होतं 75 अंश, आणि 1 वरून आपल्याला सांगता येईल की पी आर बी सुद्धा 75 अंशाचा आहे. अशा प्रकारे आज आपण सराव संच 2.1 सोडवला.